देवांतक नरांतकाच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या देवतांनीही अंतिम उपाय म्हणून श्री गणेशाची आराधना सुरू केली. आणि या सगळ्यांच्या आर्ततापूर्ण हाकेला प्रतिसाद रूपात माघ शुक्ल चतुर्थीला कश्यपगृही भगवान महोत्कट रूपात अवतीर्ण झाले. या अवतारात अनेकानेक बाललीला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ एक गंधर्व कथा ही अशीच रोचक कथा. गंधर्वाचे राजे हाहा आणि हुहू हे कश्यपाश्रमात आले. बालविनायक तेथे खेळत होते. या गंधर्वांनी पंचायतन पूजा आरंभिली. श्री गणेश, श्री विष्णू, श्री शंकर, श्री देवी तथा श्री सूर्य या पाचही देवतांचं नियमित पूजन करण्यास पंचायतन पूजन असं म्हणतात. याचं मूळ कारण सगळ्या मार्गांचा समन्वय असतं. मात्र पाचांची पूजा करताना त्यांना वेगवेगळं मानण्यात आणि आम्ही पाचांचीही पूजा करतो याचाच अभिमान आणि पुढे जाऊन अहंकार वाटणाऱ्या गंधर्वांना श्री विनायकाने धडा शिकवला. श्री विनायकांनी त्या पाचही मूर्ती गिळून टाकल्या. आपल्या मूर्ती सापडत नाहीत म्हणून आकांड तांडव करणाऱ्या गंधर्वांना स्वतःच पाचही रूपात दर्शन दिलं. सगळं काही मोरयाच हे समजावून सांगणारी ही मोरया कृती आहे.